ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून बराच मोठा वाद झाला होता। ठाणे जिल्ह्यात 18 आमदारांपैकी भाजपचे 9 तर शिवसेनेचे 6 आमदार असल्याने भाजपने या जागेवर आपला हक्क सांगितला होता। मात्र ठाणे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे अखेर ही जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळाली आणि ठाण्यातून माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। दरम्यान फाटक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला खरं, पण अर्ज दाखल करण्याच्या या महत्त्वाच्या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील भाजपचे 1 नाही 2 नाही तर तब्बल 9 आमदार अनुपस्थित होते आणि हीच अनुपस्थिती आता रवींद्र फाटक यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते। भाजपची नाराजी रवींद्र फाटक यांना घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। आता ते कसं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर या राजकीय घडामोडीची पार्श्वभूमी पाहिली तर ठाणे पालघर विधान परिषदेच्या जागेवर भाजपने आपला दावा ठोकला होता। ठाणे आणि पालघर पट्ट्यात आपली ताकद वाढत असल्याचा हवाला भाजपने दिला। ठाणे जिल्ह्यात एकूण 18 आमदारांपैकी शिवसेनेचे 6 तर भाजपचे तब्बल 9 आमदार आहेत, म्हणजे संख्याबळात भाजप स्पष्टपणे पुढे। लोकसभा आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीत आपली ताकद असतानाही आपण मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला जागा दिली, आता पुन्हा त्याग करण्याची भूमिका घेऊ नये असं भाजपचं कुठेतरी स्पष्ट मत होतं। थोडक्यात काय तर भाजपला ही जागा हवी होती, पण महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आली। शिवसेनेकडून 4 उमेदवार निश्चित झाले असून ठाण्यातून माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदार आमदारांच्या आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन करायचं असतं, आमच्या मागे किती लोक आहेत हे दाखवायचं असतं, पण इथेच मोठा गेम झालाय। भाजपचे ठाणे जिल्ह्यातील तब्बल 9 आमदार या महत्त्वाच्या प्रसंगी गैरहजर होते। तुम्हाला सांगते, रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे आमदार गैरहजर राहिले। संजय केळकर, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, मंदा म्हात्रे, किसान कथोरे, सुलभा गायकवाड, महेश चौगुले तसेच नरेंद्र मेहता अनुपस्थित होते। तर माधवी नाईक, कुमार रैलानी, स्नेहा दुबे, राजन नाईक आणि माजी खासदार कपिल पाटील उपस्थित राहिले होते। बरं, भाजप आमदारांची संख्या लक्षणीय या ठिकाणी कमी दिसून आली आहे। आता ही संख्या लहान नाहीये, आधीच भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपला ही जागा हवी होती हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे उघड वाद होता। त्यात भाजप आमदार शक्ती प्रदर्शन करताना अनुपस्थित राहिल्याने अजूनही नाराजी गेली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। एवढंच नाही तर भाजप आमदारांनी ऑफ कॅमेरा जे बोललंय ते अत्यंत बोचरंय। एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार भाजपचा थेट आरोप आहे की निधी वाटप करताना, जिल्हाधिकारी नियोजन समितीत सत्तेतील वाटा घेताना शिवसेनेला भाजप आठवत नाही, पण जास्त जागा घेऊन जिंकून यायला महायुती आठवते। तर हा आरोप खूप महत्वाचा आहे। याचा अर्थ असा की भाजप आमदारांना कुठेतरी वाटतंय की मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने त्यांना सत्तेच्या वाट्यात डावललंय, पण निवडणुकीत मात्र सर्वांची मतं मागितली जातात। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपची हीच नाराजी रवींद्र फाटक यांना घातक कशी ठरू शकते ते सांगते। भाजपची नाराजी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना घातक ठरू शकते, त्याचं कारणही अगदी तसेच आहे। म्हणजे आधीच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हा वाद सर्वश्रुत आहे। त्यात संजय केळकर यांनी देखील उघडपणे ठाण्याची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली होती। पुढे मीरा भाईंदर या ठिकाणी नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वैर देखील जगजाहीर आहे। तर वसई विरार मध्ये सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे देखील 71 मतं आहेत, त्यामुळे रवींद्र फाटक यांना ह्या सर्वांची मनधरणी करावी लागणार आहे, नाहीतर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांना त्याचा फायदा होऊ शकतो। शेवटी काय तर विधान परिषद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदारांची नाही तर ती नगरसेवक आमदार यांच्या मतांवर ठरते। सध्या भाजपकडे 444 नगरसेवकांचं संख्याबळ असून शिवसेनेकडे 346 मतं आहेत। जर नाराज भाजप आमदारांची मतं मतपेटीपर्यंत पोहोचलीच नाही तर रवींद्र फाटक यांना विजय मिळवणं खूप कठीण जाईल।
एकंदरीतच महायुती एकत्र लढण्याचा देखावा जरी करत असली तरी ठाण्यात भाजप आणि शिवसेनेमधील ही अदृश्य दरी कुठेतरी रवींद्र फाटक यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरू शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.